मागील आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांचा GR जो सरकारने बदलला, त्यामुळं आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. एकच काडी पेटवतो, एकाच काडीनं आग लागती. हा वनवाय ना तो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि आपल्यासोबत लक्ष्मण हाके यांचे समर्थक बारामतीतले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे, आपली भूमिका काय? बारामतीची पोटनिवडणूक कालच जाहीर झालेली आहे. आमची भूमिका अशी आहे की बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा होती, परंतु मागील आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांचा GR जो सरकारने बदलला, त्यामुळं आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. बिनविरोध होऊ देणार. उमेदवार कोण असेल? उमेदवार आम्ही सर्वजण बसून आम्ही ठरवणार आहोत. अच्छा. आणि चांगल्यात चांगला उमेदवार देऊ आणि बारामतीची निवडणूक ही आम्ही जिंकू, हाच आमचा निर्धार असणार आहे. आणि पवारांच्या विरोधामध्ये आजपर्यंत आम्ही उमेदवार उभा केला नव्हता, परंतु जर आमच्यावर जर ही वेळ येत असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या बद्दल जर हे असे हे करत असतील, त्यामुळं आम्ही ना धनगर समाज नव्हेच तर इतर समाज 18 पकड जातीला घेऊन बारामतीची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. तुम्ही बारामतीची निवडणूक लढवायला चाललाय, तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र जर तुम्ही त्या आंदोलन लोक बघितले, मोजून 35 ते 40 जण होते आणि त्याच्या आधारावरती तुम्ही निवडणूक लढवायला चाललाय, कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? कसं असतं, सुरुवात आहे ही आमची सुरुवात आहे. आपण काही करतो, एखादा जर जाळ घालायचा म्हटलं, एखाद्याला का बरोबर की नाही, आपण अख्खी काडीपेटी पेटवत नाही आहे, एकच काडी पेटवतो, एकाच काडीनं आग लागती. हा वनवाय ना तो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही आहे. धनगर समाजाच्या एकत्रित यावं आणि निवडणूक लढावी अशी तुमची जी आहे ती मागणी आहे. मात्र धनगर समाजामधले काही नेते म्हणत आहेत की आमचा त्या दादांच्या नावाला पाठिंबा आहे, तर तुमचा विरोध आहे. काय पुढची भूमिका? 2 मार्च रोजी जो GR सरकारने काढला आहे, तर तो फार चुकीचा आहे असं आम्हाला सांगावंसं वाटतं. आणि फक्त धनगर समाज म्हणू नका, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अखंड हिंदुस्थानाच्या एक दैवत होत्या आणि इथला OBC समाजसुद्धा ही गोष्ट सहन करणार नाही. आमचं एवढंच मत आहे की आमच्या दादांच्या नावाला हा विरोध कधी नव्हता आणि नाही आहे, परंतु जर अन्याय एकतर स्थानिक स्वराज्य संस्थेतलं सुद्धा आरक्षण OBCचं सरकारने काढून घेतलेले, त्याच्यावर आमचे लक्ष्मण हाके साहेब असतील तेही लढतात, तेही बाजू मांडतात. आम्ही त्यांच्या काही समाज बारामतीतून हा OBCचा मुद्दाही या निमित्ताने म्हणजे पुढे आणू इच्छितो की जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आज त्यांच्या नावाला जर छेडछाड केली जात आहे, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला छेडछाड केली जाऊ शकते, सावित्रीबाई फुलेंच्या नावाला छेडछाड केली जाऊ शकते, तर ही कुठलीही गोष्ट OBC कधीही सहन करणार नाही. आणि त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक जर त्यांना बिनविरोध करायची असेल, हा आम्ही इशारा त्या दिवशी तिथे 100-150 लोकांनी दिलेला आहे की नाही 100-1 लोक होते आमच्याकडे नमूद आहे ते. आणि जरी त्या लोकांनी आम्ही त्यावेळेसच हा इशारा त्यासाठीच दिला होता की आपण हा GR सुधारित करावा, अन्यथा बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होऊ शकत नाही. अच्छा, आता ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. उमेदवार लक्ष्मण हाके असतील ते सगळे मिळून आत्ता तर फक्त काल अनाऊन्सिंग झालं आहे निवडणूक आयोगाचं, परंतु हे सगळेजण मीटिंगमध्ये बसून ठरवलं जाईल. मुळामध्ये आम्ही ते तुम्ही विनंती करता आहात का त्यांना उभं राहण्यासाठी? आम्ही OBC नेते लक्ष्मण हाके सरांना आम्ही विनंती करू, कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात OBC दलित बांधवांचा लढा उभारलेला आहे, त्यांचंही मोठं काम आहे. आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही बारामतीत उभे राहा, कारण आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण काय म्हणताय की 25-30 लोक त्या आंदोलनाला होती. याच बारामतीमध्ये आम्ही 7 ते 8 हजार लोकांचा मोर्चा OBCचा मोर्चा काढलेला होता. विषय लोक येण्याचा विषय नाही, मुद्दा आमचा महत्त्वाचा होता की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये आमच्या अस्मितेला त्यांनी धक्काला पोचवलेला आहे. मग सुनेत्रा वहिनींनी आता त्यांना माहीत नाही का हा मुद्दा तुम्ही GR काढलेला, मग त्यांनी तास समाजाची अस्मिता म्हणून त्यांनी सांगावं ना की बाबा हा GR मागे घ्या, आम्ही त्याचं समर्थन करू. तिघांना परत शेवटचा प्रश्न विचारतो, लक्ष्मण हाकेंनी उभं राहावं असं तुम्हाला वाटते का? जर समाजाकडून मीटिंगमध्ये वाटतंय का? कोणी असू शकतं वैयक्तिक लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचा जर ओबीसींचे मी तेच म्हणते ओबीसींचे हाके उभे राहावे असे तुम्हाला वाटते का? हो किंवा नाही? जर असेल तर ठीक आहे, आमचं समर्थन असेलच, वाटतंय का? राहू शकतात.
आम्ही त्यांना विनंती करू की लक्ष्मण हाके सरांना बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसींच्या बाबतीमध्ये किंवा दलित बांधवांच्या बाबतीमध्ये जो काय ह्यांनी अन्याय केलेला आहे, तर आम्ही लक्ष्मण हाके सरांना आम्ही विनंती करू आणि विनंतीला मान देतील. 100% विनंतीला मान देतील आमच्या. कसं आहे ना, आम्ही त्यांच्यापाशी तो विषय मांडणार आहोत. त्यांनी हा म्हटले ठीक आहे, परंतु त्यांच्यासारखा तगड्यात तगडा उमेदवार आम्ही इथं देणार आणि निवडून आणणार, हे आमचा प्रयत्न आम्ही तेवढा करणार आहोत. एकीकडं 2029 साली मी निवडणूक लढणार असं अजित पवार हयात असताना लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं. तर दुर्दैवानं अजित पवारांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. खरं तर या लक्ष्मण हाकेंचे जे समर्थक आहेत त्यांची मागणी आहे की लक्ष्मण हाकेंनी या ठिकाणी उभं राहावं. आता लक्ष्मण हाके बारामतीतून उभं राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.